बातमी आहे हिंदी सक्तीविरोधात मनसेच्या इशाऱ्याची। आज राज ठाकरेंच्या निवासस्थानी मनसे पदाधिकारी आणि नेत्यांची बैठक झाली। हिंदी सक्तीवर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे। हिंदी राष्ट्रभाषा नाही, ज्या 22 भाषा आपल्याकडे आहेत त्यापैकी एक भाषा हिंदी आहे असं म्हणत मनसेने तीव्र विरोध केला। दरम्यान हिंदी लादाल तर तीव्र संघर्ष करू असा इशाराही मनसेने दिलाय। मुंबईत मनसेच्या कार्यकर्त्यांनी हिंदी सक्तीचा जीआर फाडलाय। तिकडे पुण्यातही मनसेची विद्यार्थी सेना आक्रमक झाली। बालगंधर्व चौकात मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन करत जीआरची होळी केली। हिंदी सक्तीविरोधात वाशी चौकात मनसे विद्यार्थी सेनेकडनं जोरदार निदर्शनं करण्यात आली। शिवाय शासनाचा जीआर जाळण्यात आला। तीन दृश्य आपण बघतोय। मुंबई, पुणे आणि नवी मुंबई मधली ही दृश्य आहेत। हिंदी सक्तीला विरोध आहे आणि मनसे देखील या संदर्भात या प्रकरणामध्ये आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। शासनाचे जीआर फाडण्यात आलेले आहेत। शासनाच्या विरोधात बॅनर्स देखील आहेत। काही ठिकाणी फलक हातात घेतलेले आहेत। मराठी द्वेषाच्या महाराष्ट्र सरकारचा धिक्कार असो असं म्हणत जीआरची होळी देखील करण्यात आली आहे आणि हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का असा सवाल देखील या फलकांमधून उपस्थित करण्यात येतोय। आपण तीन दृश्य बघतोय। मुंबईत जीआर देखील फाडलेले आहेत, दुसरीकडे जीआरची होळी करण्यात आलेली आहे आणि तिसरीकडे जीआर विरोधातली निदर्शनं। तिथे सुद्धा नवी मुंबईत सुद्धा या जीआरची होळी करण्यात आली। तर आज हिंदी लादतायत, उद्या गुजराती भाषा सक्ती कराल। दुसऱ्या प्रांताच्या भाषेची सक्ती का? हिंदी लादली तर संघर्ष होईल असा इशारा देशपांडेंनी दिला। मला वाटतं त्यांना त्याच्या संदर्भातली माहिती नसेल। मी त्यांना ती पाठवून देतो की हिंदी ही राष्ट्रभाषा नाही। काल काही भारतीय जनता पक्षाचेही लोक बोलले की हिंदी राष्ट्रभाषा आहे। ज्या 22 भाषा आपल्या कॉन्स्टिट्यूशनने रिकॉग्नाइज केल्या त्या 22 भाषांपैकी एक भाषा हिंदी आहे। हिंदी ही राष्ट्रभाषा नाही। तर नवी मुंबईचे मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी काय प्रतिक्रिया दिली बघूया। राष्ट्रीय शिक्षण धोरणात कुठेही हिंदी भाषा किंवा इतर भाषा, स्थानिक भाषा सोडून सक्ती करा असा कुठेही उल्लेख नाही। 3 भाषेचा सुतोवाच केलेला आहे, सक्ती करा असं म्हटलेलं नाही। पहिली ते चौथी आतापर्यंत जे काही शैक्षणिक धोरण होतं महाराष्ट्रात, पहिली ते चौथी पर्यंत आपल्याकडे मराठी बरोबर फक्त इंग्रजी होती। आता तिसरी भाषा परत महाराष्ट्र सरकारने करून हिंदीकरण करायचं आणि पुढचा भविष्यातला 2029चा मुख्यमंत्री हा भैया करायचा की काय असं काही नियोजन दिल्लीश्वरांचं दिसतंय। त्याला संपूर्ण विरोध सन्माननीय राजसाहेबांनी काल केला आणि आज प्रतिकात्मक स्वरूपात या राज्य शासनाचा धिक्कार करून, निषेध करून आम्ही त्या शासन निर्णयाची होळी केलेली आहे। कुठल्याही पद्धतीने हिंदी आणि महाराष्ट्राचं हिंदीकरण आम्ही होऊ देणार नाही।